अन्यांशहस्तचरणश्रवणत्वदायेन प्राणान्नमो
कलेची कथी विहरे मानस नारायण प्रतिवार्षिक कुलदैवतेचा महोत्सव. त्यानिमित्तानं आज अल्पशी सेवा करण्याचं परम भाग्य लाभलंय. सर्व श्रोतोवृंदांना, ग्रामस्थांना आणि श्री लक्ष्मी नृसिंह भक्तांना मनापासून कोटी कोटी वंदन करू. समाजातील अनेक मान्यवर, हरिभक्ती परायण, शास्त्री, वैदिक, पंडित, उत्तम कलाकार या सर्वांच्या चरणी आदराने नतमस्तक होतो. सर्वांबद्दलचा कृतज्ञता भाव मनामध्ये ठेवून अल्पशी वाक्य पूजा करण्याचा केविलवाणा पण प्रामाणिक प्रयत्न. आयोजकांनी जी वेळ दिलेली आहे त्या वेळेत कीर्तन पूर्ण करणार आहे. आधी पहिल्यांदा सांगतो म्हणजे बरं वाटतं. आपले भोग किती आहे हे कळलं म्हणजे भोगाला कष्ट पडत नसतं. आणि नेहमी सांगतो मी सूड घेणारा कीर्तनकार नाही. आमचं कीर्तन आकाशवाणीवरती 28 मिनिटातही होतं. एकही श्रोता नसताना भिंतीकडे वहून सज्जन हो, भिंतच सज्जन असते. 28 मिनिटापेक्षा 2 तास परवडतात की नाही सांगा हो म्हणा. सर्व श्रोत्यांना विनंती, ज्यांच्या पोटामध्ये 4 घास गेलेले आहेत त्यांनी जय जयकार केला तर गोवाला चालू शकतो. आणि ज्या श्रोत्याचा आवाज जास्तीत जास्त येईल त्याला आजच्या कीर्तनातली अर्धी बिलादी मिळेल. यांनी मला दिली तर, नाही तर तुमचं दैवत माझं प्रारब्ध पाहायला. श्रीमद भागवतामध्ये एक श्लोक आलेला. सृष्ट्वा पुराणी सरीसृपपशुं खगमत्स्यदंशान् तैस्तैरतुष्टहृदयं पूषं विधाय मयि ब्रह्मावलोकधिषणं मुदमापदेवा. प्रह्लादवन्दन हरे शामराज भगवान की. 83,99,999 जीव निर्माण केले परमात्म्याने. पण एवढे जीव निर्माण करून त्याला कोणी विचारेल असं झालं. आहार, निद्रा, भय, मैथुनंश याच्यापेक्षा इतर काही असतं या बाकीच्या देहात काही विचारच नव्हता. आणि पहा, एवढं सगळं कार्य करून त्या नारायणाचं समाधान झालं नाही. ब्रह्मदेवाला त्यानं आज्ञा केली, आता असा एक जीव निर्माण करा की जो मला विचारू शकतो. आणि विचार करून ब्रह्मदेवानं असा एक जीव निर्माण केला, त्याला माणूस म्हणतात. पुरुषं विधाय आणि ब्रह्मावलोकधिषणं मुदमापदेवा. आणि हा जीव निर्माण केल्यानंतर त्याला समाधान वाटलं. कारण पहा, याच देहाला येऊन क्रियमान टाळता येतं. याच देहाला येऊन जीवाचा शिव होता येतं, नराचा नारायण होता येतं, पुरुषाचा पुरुषोत्तम होता येतं. कृष्ण दयार्णव नावाचे कवी, संत कवी या पदातून या मनाला, मानवी जीवाला इति कर्तव्यतेचा कळमळीनं उपदेश करतात. युगानुयुगे संतांना, समाजाला उपदेश करण्याची काय गरज आहे? त्यांचं काही अडलं नाही. पण बुडता हे जन न देखवे डोळा आणि येतो कळवळा म्हणून. ते सहज बोलतात. एक लक्षात घ्या, संतांचे शब्द सहज वाटतात याचं कारण आहे ते सहज स्थितीला गेलेलं बोलणं असतं. सया अंतरी भगवंत अचल राहिला निवांत, तो स्वभावेचे बोलत ते ब्रह्मनिरूप. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जो सहज शब्द आला तो अभंग झाला. मावलीचा जो सहज शब्द आला ती ओवी झाली. समर्थांचा जो सहज शब्द आला तो मनाचा श्लोक झाला. आम्हाला 2 तासाचं कीर्तन करायचं म्हटलं की 22 तास पानं चालावी लागतात. एवढं करून काही घडत नसतं. टला ट, राला रा आणि म्हणे मी कीर्तन करणारा. पण संतांचं सहज स्थितीला गेलेलं बोलणं आहे. समाजाच्या तळमळीसाठी आहे. कृष्ण दयार्णव मानवी मनाला उपदेश करतात आणि उपासनेचं अंगही सांगतात.
उपदेश आणि उपासना ही परमार्थाची दोन चाक आहेत. कोणाचं ऐकावं, उपदेश करावा कोणी? शापे परेच निष्णातं ब्रह्मण्योपशमाश्रयम्. शब्द ज्ञानात पारंगत पाहिजे आणि अनुभव सिद्ध ज्ञानी पाहिजे. बासुंदीचं वर्णन मी 11 वाजेपर्यंत केलं आणि यांनी तुम्हाला उद्या प्रत्येकाला 2-2 वाट्या दिली. जाताना तेवढं तरी सत्कर्म करून दाखव. मी 2 तास बासुंदी कशी असते हे सांगितलं, याचा तुम्हाला काही फायदा होणार नाही. पण यांनी उद्या चमचा प्रसाद म्हणून दिली तरी बुवाला विसरा आणि यांचे पाय धराल आणि अनुभव सिद्ध सांगण्याचं कारण शब्द ज्ञानात आणि पारंगत पाहिजे उपदेश करणारा आणि अनुभव सिद्ध ज्ञानी असे कृष्ण दयाळव आमच्या मनाला इति कर्तव्यतेचा मार्ग सांगतात. हे पहा, संत सांगतात ते आपल्याला कळावं म्हणून, वळावं म्हणून, समजावं म्हणून, उमजावं म्हणून, आपल्या कृतीत यावं म्हणून. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज एकदा म्हणाले की तुम्हाला उपदेश करतो हे मला काही कळतं म्हणून नाही, तुमच्या उद्धाराची मला तळमळ आहे म्हणून. माऊलीच्या भाषेत सांगू, एक घास विसा ठाई कीजे, या तळमळीनं संत उपदेश करतात. लहान लेकरू असतं मला, दुपारचे 12 वाजले की याच्या भुकेची काळजी आईला असते की नाही सांगतात. वरण भाताचा गोळा करते, त्याचे 20 घास करते. लेकरू घरामध्ये वंदे भारतच्या स्पीडनं पळतं. त्याच्या मागे 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 आई घालते. घासमामाचा, मामीचा, काऊचा, चिऊचा असे करत 2च घास राहिले. 1 घास बुवाचा राहिले, 2 तर 2 साथीदारांचे, असे 20 घास होतात. सगळे येतात पहा. माहेरचं कुत्र येतं, गाय येते, कावळा येतो, चिमणी येते. आतापर्यंत कोणत्याही स्त्रीनं नणंदेचा घास भरवलेला नाहीये, कारण तिचा तो घासच नसतो. जय जय रघुवीर. मला सांगा, लेकराचं पोट भरावं या तळमळीनं जसा आईचा प्रयत्न आहे, तसा आमचा उद्धार व्हावा हा संतांचा प्रयत्न आहे. म्हणून उपदेश आहे म्हणा. अनंत जन्मीच्या पुण्याईनं मिळालेल्या देहाचं इति कर्तव्य साधायचं असेल तर नको त्यांच्या आश्रयाला जाण्यापेक्षा एका नारायणाच्या आश्रयाला जा. भज शब्दाचा अर्थ आश्रयाला जा. भज याचा अर्थ सेवा. भज म्हणजे भक्ती, भज म्हणजे आश्रय घेणं आणि भज म्हणजे ऐक्य पावणं. थोडासा विचार करूया. ऐक्य पावायचं असेल तर 2 पदार्थांचे गुणधर्म सारखे लागतील की नाही? तेल आणि पाणी मिसळेल का? नक्की नाही ना. निश्चित ना. लॉक करू. तेल आणि पाणी गुणधर्म वेगळे, पण पाणी पाण्यात मिसळतं की नाही? नीरा आणि भीमा संगम झाल्यानंतर आता नीरा कोणती, भीमा कोणती? भीमाच झाली हो. त्रिवेणी संगमावरती गंगा यमुना ऐक्य पावल्यानंतर यमुना राहते ती गंगा होते. शिव आणि शिव ऐक्य पावल्यानंतर तो शिव शिव होतो. याच्यासाठी म्हणा नारायण भजनी मानस नारायण भजनी. हे मानवी जीवाच्या इति कर्तव्यतेचं साधन तुला सांगतो. आमचे खैसास गुरुजी सांगायचे पुण्याचे, हर एकाचा दास होण्यापेक्षा एका हरीचा दास होता. आज याची उंबरठे, उद्या त्याची उंबरठे, किती जणांचे उंबरठे झिजवावे त्याच्यापेक्षा एका नरहरीच्या चरणी आल्यानंतर पुन्हा काय कमी हो. त्याची कृपा झाल्यावर रंकाचा राव करेल. सुजन हो, त्याची कृपा झाल्यानंतर रोडपतीचा करोडपती करेल. देशाहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवानी न चिरात पार्थ भय्यावेशित चिंतसा. त्या परमात्म्याच्या आश्रयाला जायला सांगितलं, मनाला सांगितलं. याचं कारण आहे परमार्थातलं वर्म केवळ मनावरती. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार याला चतुष्टय 4 म्हटलं जातं. त्याच्या कार्यावरनं त्याचं नाव आहे. संकल्प विकल्प करत असेल तर मन, निर्णय घेत असेल तर त्याला बुद्धी म्हणायचं,
एखादी गोष्ट धारणा करून ठेवतो त्याला चित्त म्हणायचं. आणि जेव्हा कर्माचा अहंकार कीर्तन कोणी केलं, मी केलं हो विदागी घेऊन जय जय नमो, तेव्हा त्याला अहंकार म्हणायचं. एकच व्यक्ती आहे पण त्याच्या कार्यावरून त्याचं नाव बदलतं की नाही. घरात कुणाचा बाप असेल, कुणाचा पुत्र असेल, कुणाचा मित्र असेल, व्यक्ती तीच आहे पण त्याच्या कार्यावरून रोज बदलतो की नाही. ऑफिस मध्ये त्याला साहेब म्हणते, लेकरू त्याला बाबा म्हणे, बायको फार शिकलेली नसेल तर आहो जावो म्हणे. जय जय रघुवीर, तुम्ही का हसतात मला कळत नाही, मी साधा भोळा बुवा आहे हो. व्यक्ती तीच आहे. एकम सद्विप्रा बहुधा वदन्ति. नारायणाला भजायचंय, मनाला सांगितलंय, याचं कारण आहे आधी मन गेली हाती, आधी मन गेली हाती, आधी मन गेली हाती, आधी मन गेली हाती. आजच्या दिवशी पाहिजे की नाही राहत काय वाक्य. 2002 साली आणि पहिल्यांदा माझं दौऱ्यात सलग 75 दिवस कीर्तन वाजवलेलं. ठाण्याचा दौरा होता, ठाणे नगर शहापूर. त्याच्यानंतर 2-3 वर्ष योग आला पण नंतर जो गेला पळतो नरसिंहपुरातच भेटला पहा. आधी मन आधी मन आधी मन गेली हाती, तोची गणराज गणपती, तोची गणराज, तोची गणराज गणपती, आधी मन गेली हाती. तुम्हाला घरी बोलण्याला परवानगी नसते, तिथं जय जयकार करा, मी तुमच्या पाठीशी. आणि तुम्हाला सांगतो यांच्या नाकावर डिचून तुम्ही जय जयकार करा. नारायणाला बोलायचं याचा अर्थ त्याला शरण जायचंय. काय मिळेल कदाचित फक्त प्रस्तावना ठेवणार आहे, सविस्तर निरूपण करायला घड्याळाचे काटे पाहावे लागतात. देशकाल परिस्थितीचा विचार पण आपल्याला कळतं जाणकार श्रोत्यांना. हे पहा, शास्त्रीय संगीताचा जो असतो ना तज्ञ, गायकानं सा लावला की कळतं काय गायक तयारी झाला. 5-10 मिनिटात श्रोत्यांना कळतं बुवा किती खोल पाण्यात. शितावरून समजतं. आपल्याजवळ भरपूर असावं मंडळी, घरात नव्यात तांदूळ भरपूर असावे, पाहुणे किती आले ते पाहून भात लावा. जय जय रघुवीर. आयोजकांनी जे आख्यान सांगायला सांगितलं तेच सांगणारे, काळजी करू नका. आपल्याजवळ भरपूर असावं, जे दुसऱ्याला आवडतं ते देण्यात आनंद आहे. तर बऱ्याच वेळा होतं काय, आम्हाला कधी कधी भागवत सप्ताह रामकथेच्या निमित्तानं 8-8 दिवस जावं लागतं. पहिल्या दिवशी पानात भाजी येते कारलं, दुसऱ्या दिवशी भोपळा, तिसऱ्या दिवशी दोडका, आणि सांगतात तो बुवा तुमच्यासाठी घेऊन घेतली, आता सांगावं लागतं टाकून टाका. नारायण हा जीवाचं मूळ आहे. अंश आणि अंशी यांची एकात्मता झाली पाहिजे. गंगा सागराकडे जाते, तिचं धीर त्याच्यात मिसळणं, तसं जीवानं त्याच्यात मिसळणं, त्याच्यात त्याची इति कर्तव्यता, परिपूर्णता आहे. म्हणून नारायणाची भक्ती, नारायणाचा आश्रय, नारायणाची उपासना, नारायणाचं ध्यान का करायचंय. पशु का होत कन्हैया, नर का कछु नहीं होय, जप नर करनी करी, नर का नारायण हो.
कमिशनला महत्व नाही, कमिशनला महत्व आहे. मुंबईचे एक सुंदर बुवा मराठी म्हणून रामदासी परंपरेचे फार जुने कीर्तनकार यांच्याकडे त्यांचं रेकॉर्ड ऐकले कच देवयानी चरित्र. जुने कीर्तनकार तर पटकळ होते बोलायला. ते म्हणायचे कोळ्याचं लक्ष भरतीवर आणि बुवाचं लक्ष आरतीवर. जय जय काळजी करू नका. आम्हाला काय मिळेल? नारायणाची भक्ती केल्यावर आम्हाला काय मिळेल? त्रिभुवन पतिपद चिंतिसी जरी, त्याचं जर चिंतन केलंस, त्याच्या आश्रयाला गेलास, ज्ञानाचा विषय जर नारायण केला, तर काय म्हणे तुझे मानस नारायण. जीवाची जीव दशा राहत नाही. जीव हा किंचितज्ञ आहे आणि नारायण हा सर्वज्ञ आहे. या जीवानं त्याची भक्ती केली, त्याच्या आश्रयाला गेला, जीव सुद्धा सर्वज्ञ होतो. अविनाश करी आतुलिया ऐसी, अविनाश करी आतुलिया ऐसी. अविनाश करी आतुलिया ऐसी. जीवाचं जीवपण न्यूनता अपूर्णता संपते. का सरिता गंगेशी मिळाली, मिळणी होता गंगा झाली. मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सगळं. अंश आणि अंशी यांची एकात्मता झाल्यानंतर भेद संपतो आणि जीव हा परिपूर्ण होतो. म्हणून जीवनाचं रीती कर्तव्य साधायचं असेल तर एका सत्य नित्य शुद्ध अशा त्या परमतत्वाला शरण जा. त्याचा हो त्याचा सुजन हो. एकाच्या आश्रयाला जावं, एकाची मर्जी सांभाळावी. मनुष्य सगळ्यांचं मन राजी राखू शकेल का? आयुष्य आपलं चुकतं. आमच्या गुरुजींचं वाक्य आयुष्यभर नोट करून ठेवा. जग काय म्हणेल याच्यासाठी आयुष्य जगतो, माझा नारायण काय म्हणेल याच्यासाठी मी किती जगतो. तो जगला, तो भक्त राज प्रल्हाद झाला हो. जग काय म्हणेल याचाच विचार केला, जगन्नाथ काय म्हणेल याचा विचार नाहीये. त्याच्या आश्रयाला जावं. असं केलं तर न्यूनता संपेल, अपूर्णता संपेल, आपणही परिपूर्ण होतो. पण आमचे पंतही म्हणाले, जर जगाचा नियंता तो सर्व शक्तिमान परमात्मा, त्याच्या आश्रयाला जीव गेला तर काय होईल. वनवण फिरसी का सांडूनी या मुकुंदा, वट्ट वट्ट करीसी का सोडूनी नाम छंदा. भज 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 आता शांतीच्या सौख्य कंदा, मग सुख कर होतो सर्व संसार धंदा. श्री लक्ष्मी नारायण भगवान.
आपण अगदी शांत बसा. पहिला नंबर तुम्ही जय जयकार करायचा. मस्त. श्री लक्ष्मी नारायण भगवान की आणि सुधारणा. आता आपण जसा घरी आवाज असतो तसा काढायचा. श्री लक्ष्मी नारायण भगवान की. याच्या पुढे काय सांगणार आहे आपलं सांगा. सगळे कायदे तुमच्या बाजूला मी वकील म्हणून बोलतोय. तिसरी शिकलेली मुलगी पण वकील नवरा मिळाला. वकिली काय प्रमोशन आहे सांगा. कोणत्या युनिव्हर्सिटीची डिग्री. डॉक्टरची बायको डॉक्टरीन, मास्तरची मास्तरीन. फक्त बुवाच्या बायकोला कोणी गोविंद म्हणत नाही. जय जय अत्यंत महत्वाचं आहे. परमात्म्याच्या आश्रयाला जर जीव गेला तो परिपूर्ण होतो. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन त्या महादुःखाचा परिहार होईल. त्याचा तो शिव होईल. असं करायचंय, भजायचंय, सर्वार्थानं कल्याण करून घ्यायचंय. पण महाराज त्याच्या भक्तीचं वर्म मर्म काय हो. कसं भजावं. आम्ही वर्षात एकदा नरसिंहपूरला येतो की हो. ज्या दिवशी कीर्तन असतं त्या दिवशी जय जय पहिल्या पानावर दोन पोहे चाकून खातो. भक्तीचं वर्म मर्म संतांकडे जाऊन शिकावं. परमात्म्याच्या भक्तीचं रहस्य काय वर्म मर्म पहा. लक्षात घ्या. या पदाची जी मेघ आहे विषय उपेक्षु अनुभव लक्ष्मी आत्मपदी वसने मानस नारायण. प्रीतीतून परमार्थ नाहीये तो प्रीतीतून. कसं भजावं त्याला हे पहा. श्रीमद भगवद्गीतेमध्ये 4 प्रकारचे भक्त आलेले. दुःखी असं जगात कोणी दुःख वाटून घेत नाही. पण हा दुःख वाटून घेत नव्हे नव्हे दुःखाचा परिहार करेल, सुखरूप करेल म्हणून तरी भक्ती 35%. दुसरा अर्थार्थी रूपम देही जयम देही. सत्यनारायण असतो काय संकल्प असतो. लक्षात घ्या. कधी कधी तो संकल्प सांगता सांगता गुरुजीचा ऊर्ध्व लागायची वेळ येते. जय जय रघुवीर. त्या ढेकणांना उंदरांना ढुशींना सुद्धा उत्तम आयुष्य आरोग्य दे. किती रुपयाच्या दरम्यान 21. पुन्हा महाराज म्हणायचे सत्यनारायणाचा जो गणपती बाप्पा आहे तो सुपारी एवढा आणि संकल्प मालगाडी एवढा. अर्थार्थी पण भक्त. तिसरा जिज्ञासू पण चौथा ज्ञानी. कसं भजायचंय त्याला. विषयांचा त्याग करायचा. विषय उपेक्षु. डोळ्यासमोर चरित्र आहे. भक्तराज प्रल्हादाला कोणती गोष्ट कमी होती सांगा. राजाच्या पोटी आलाय व चक्रवर्ती सम्राटाच्या पोटी आलेला होता. काय कमी आहे. पण विषयाचे दोष त्यानं पाहिले. हे पहा. जे जे डोळ्याला दिसतं ते 3 स्थितीतून जातं आणि 6 विकारातून जातं. उत्पत्ती स्थिती आणि लय आहेच केले. निर्माण झालं आज आहे उद्या अस्ति आहे. जायते जन्माला आला वर्धते वाढला. विपरिणमती बदल व्हायला लागला. लहानपणी 2.5 किलोचा होता. तिशीला 92 किलोचा झाला. आधी वाळकेश्वर होता आता महाबळेश्वर झाला. अपक्षीयते. हळूहळू शक्ती कमी आणि शेवटी नश्यती. जे जे दिसणार ते 3 स्थितीतून 6 विकारात जाणार. कोणत्याही गोष्टीची कामना न ठेवता विषय उपेक्षुनी. याचा अर्थ केवळ सामान्य अर्थ घेऊ नका. तो सोडून मला सगळं हवं वाटतं. या वृत्तीचा त्याग करायचा. काम नाही काम आलो पाही रिकामा. तुकाराम महाराजांनी म्हणाले आम्हाला सगळंच हवंय हो. जेव्हा दसऱ्याचं सारवण काढलं जातं ना आमच्या भागामध्ये माळ्यावरचं लेकराकडनं सगळं काढायचं. भंगारमधलं साहित्य असतं. तुमच्या चपला असतात. शक्यतो त्या कीर्तनाला वापरल्या जातात. जय जय रघुवीर.
जात नाही हो. कान फुटलेला कप सुद्धा किचन मध्ये असतो, त्याच्यात मिरच्याचा ठेचा असतो का? उद्या यायचे तुमच्या घरचं मला माहिती नाहीये. जय जय लक्षात. संक्रांतीला लुटून आलेले चमचे असतात एवढे 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 नक्क्या नाकाचे, 1 किलो मध्ये 1000 ते 1500 बसतात. तो चमचा जर शेजारणीकडे नातवंडाला ठेवला तर रात्रभर झोप लागत नाही. आता मला सांगा, त्या एका चमच्यापासून काही आणलंय का? बरं, घरात काही चमचे कमी असतात का? जय जय रघुवीर. त्या चमच्याची वर पण काही त्यागावंसं वाटत. विषयांचा त्याग करणं सोपं नाही. अष्टावक्र गीता. मुक्तिं चेता विषयान् विषवत्यज क्षमार्जवदयातोष सत्यं ईरुषवध्वज प्रह्लाद वरदर कसं बसावं? माऊलीच्या काही थोड्याचा विचार करायचा आणि 10व्या मिनिटाला पुढं